नमस्ते बच्चों। कक्षा 8वीं विषय कौन सा है? मराठी। मराठी विषय का आज हम लोग कौन सा पाठ अध्ययन करने वाले हैं? पाठ 10वां, आम्ही हवे आहोत का। प्रसिद्ध कवयित्री, गीतकार और प्रसिद्ध लेखिका शांता शेळके यांच्या कोणत्या आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातनं कोणता पाठ घेतलेला आहे? आम्ही हवे आहोत का। तर या पाठातनं लेखिकेने काय सांगितलेलं आहे? तर लेखिका प्राण्यांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या इस्पितळात म्हणजे दवाखान्यात जातात, हॉस्पिटल जाते। त्यावेळेला त्या प्राण्यांचं केलेलं वर्णन आणि त्यांचं प्राण्यांनी आपल्याला दिलेला संदेश याचं अगदी हृदयस्पर्शी वर्णन या पाठातनं केलेलं आहे। प्राण्यांनी कोणता संदेश दिलेला आणि आम्ही हवं का असं का म्हटलेलं आहे या पाठाद्वारे आपण काय करणार आहोत? समजून घेणार आहे। तर लेखिकेने प्रत्यक्ष जाऊन काय केलेलं आहे? इस्पितळाला भेट दिलेली, फेरफटका मारलेला आहे आणि त्या फेरफटकात लेखिकेला जे वर्णन लेखिकेने केलेलं आहे अगदी भावनात्मक वर्णन आहे आणि ते हृदयाला भिडणार असं वर्णन या पाठातनं आपण केलेलं आहे, अभ्यासणार आहोत। तो चला तर पुढचा भाग अपन काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत। चलो तो बच्चों, आज पाठ का आगे का हिस्सा हम लोग क्या करने वाले हैं? पढ़ने वाले हैं। पाठाचा पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत। आम्ही शेजारच्या विभागात जातो, बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली दिसली। निजलेली म्हणजे झोपलेली, सोयी होई। जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्ले आहेत। अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवले। त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्लं पांढरी, काही ठिपक्या टिपक्यांची, सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच, इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाकं आणि पोटातून येणारा कुयूकुयू आवाज। कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघत राहिले। केव्हा लेखिका कुत्तों के विभाग में गई, बिल्लियों का विभाग देखने के बाद लेखिका कोणत्या विभागात गेली? कुत्र्यांच्या। तर खरंच त्या कुत्र्यांच्या विभागात गेल्यानंतर त्यांना एक भली मोठी दांडगी अशी छान सुंदर अशी काय दिसली? कुत्री दिसली आणि कुत्ती दिखाई दी। ते एका टोपलीत, उनके एक टोकरी थी, टोकरी में क्या थे? छोटे छोटे बच्चे दिख रहे थे, कुत्ती के बच्चे दिख रहे थे। और लेखिकांना खूप आवड होती म्हणून गेले आणि हलकेसे त्यांच्या अंगावरनं त्याने हात फिरवला। तर त्यांनी निरीक्षण केले। ते छोटे छोटे काय थे? जैसे सावरी के पेड़, और वो पेड़ों के जो फल आते वो फलों में क्या रहती? रूई रहती, सॉफ्ट। तो रूई के जैसे वो मोह क्या दिख रहे थे? उनके शरीर लग रहा था। छोटे छोटे कान, छोटी छोटी क्या थी? पूँछ, और क्या थे? नाक, ऐसे। और अंदर से क्या हो रही थी? आवाज़ आ रही थी, कुत्तों के बिल्लों के अंदर से कुयू कुयू ऐसे आवाज़ आ रही थी। मग लेखकांना ते खूप आवडलं, ते दृश्य, तिथली पिल्लं आवडली म्हणून त्या अगदी आनंदाने त्यांच्याकडे काय करत होत्या? निरीक्षण त्यांचं करत होत्या। अगदी खुश होऊन त्या बघत होत्या। तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला। इथे तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत, लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखीला सारखी हिसके देऊन काही सूटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्त बसून राहिलेली। आता लेखिका दुसऱ्या कुत्र्यांच्या विभागात गेल्या तेव्हा तिथे त्यांना अनेक प्रकारचे कुत्रे दिसले। कुत्ते दिखे तो कोई क्या है? मोटा है, कोई क्या है? पतला है, तो कोई गुस्से में चल रहा है, तो कोई बहुत शांति से बैठा है। ऐसे अलग अलग, जैसे व्यक्ति उतनी प्रकृति बोला जाता है ना, जेवढा व्यक्ती तेवढा क्या रहता है? स्वभाव रहता है। मग त्याप्रमाणे तेवढे जिथे कुत्रे होते तेवढ्या अलग अलग प्रकारचे कुत्र्यांचा स्वभाव दिसत होता। एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे, कारण ते हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलमध्ये आजारीच कुत्रे आले होते, प्राणी, आणि त्यांच्यावर काय केलं जात होतं? उपचार चालू होते। मग एका कुत्र्याचे एक कुत्ते के कान के नीचे क्या हुआ था? गळू हुआ था, यानी वहाँ पर क्या हुई थी? जख्म हुई थी, और वो क्या हुई थी? पक गई थी। एकाचा मोडलेला पाय प्लॅस्टरमध्ये घालून ठेवला होता, तर एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊन बघतो। मी दचकून मागे सरकते, भरत त्याच्यावर खेकसतो। झेन्या चूप, असं नाही करायचं, आपल्या पाहुण्या आहेत त्या। काय होतं? एक कुत्रा, लेखिका एकाचा पाय प्लॅस्टरमध्ये ठेवलेला असतो, तो एक लेखिकेच्या अंगावर धावून येतो। झेप घेणं म्हणजे धावून येणं। भाग के आता है, तेव्हा लेखिका काय होते? डर के मारे, दचकून याने क्या? डर के मारे पीछे खिसकती आहे। मग त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण होता? भरत होता। त्यांना सगळं हॉस्पिटल दाखवत होता, हॉस्पिटल दिखा रहा था। मग तो भरत जोरात खेकसला याने गुस्से में चिल्लाया। त्या कुत्र्याचं काय नाव आहे? वो कुत्ते का नाम क्या है? झेन्या।
कि आपले पाहुणे आहेत ना, वो हमारी मेहमान है ना, ऐसे उनके ऊपर चिल्लाई। जेना जनू समझला चुप बसतो। लेखिका ऐसे देखती रहती है कि जैसे उसको सब समझ में आया, ऐसे वो क्या हो जाता है, चुप बैठ जाता है। सही में बच्चों, प्राणियों को अपनी भाषा समझ में आती है। कुत्ता कितना ईमानदार प्राणी है सबको ही पता है। और हम लोग जो बोलते हैं, हमारे घर में जो प्राणी रहते हैं, पालतू प्राणी, उनको हमारी भाषा समझ में आने लगती है। दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो। झेण्या रागीत तर हा एकदम सालस। भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो। भाई देखो, पहिला दिखाई दिया तो झेण्या एक ऐसे ते गुस्से वाला था, तो दूसरा कसा होता, अगदी सालस, याने काय होता, नम्र होता। आणि तो काय करत होता, एक प्रत्येक माणसाला, आने जाने वाले हर एक व्यक्ति को क्या करता था, अपने दोनों आगे के पैर से क्या करता था, नमस्कार करता था। मी भरतला विचारले, इथं आणखी कोणते प्राणी येतात? लेखिकेने उत्सुकते से भरतला विचारलं का और कौन कौन से प्राणी यहाँ पर आते? उसने बोला, पुष्कळ येतात बाई। भरत सांगू लागतो, शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडे येतात, यानी बहुत से प्राणी आते। शेळी आती है, मेंढी आती है, ससे और क्या, माकडे येतात। आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळ एक मांजरी चाललेली दिसते। भरत मला म्हणतो, हात लावा बाई। क्या हुआ? वो बोल रही थी, खड़ी थी और इनके साथ, भरत के साथ बात कर रही थी। तब तक एक बिल्ली उनके पैर से आगे चल रही थी। इसीलिए भरत ने बोला, क्या क्या करो, उसको थोड़ा सा आप क्या करो, प्यार से कुरवाळणं म्हणजे प्रेमाने जवळ करा, किंवा तिच्या अंगावरनं हात घुमा लो। प्यार से हात घुमाने के लिए कहा। मी तिच्या पाठीवर हात ठेवते, मांजरीचं सर्वांग शहरतं, मग ती सावरते, माझ्याजवळ येते। मी तिला थोपटते, तशी ती प्रेमाने गुरगुर करू लागते। मी भरतला विचारले, ही अशी दचकली कशी रे? काय हुआ? लेखिकेला भरतने सांगितलेलं असतं, उसने बोला रहता कि उसको क्या करो, आप लोग हाथ घुमा लो। तो हाथ घुमाते ही वो क्या हो जाती, डरती है, परंतु थोड़ी देर में वो क्या हो जाती, लेखिके के पास आ जाती है। म्हणजे लेखिकेजवळ येते ती। पहिल्यांदा घाबरते, परंतु लेखिकेच्या हाताच्या स्पर्शांचं तिला लक्षात येतं का नाही, हा हात कसा आहे, प्रेमाचा हात आहे, आणि म्हणून ती त्याच्याजवळ येते। परंतु लेखिकेला तिची शंका येते, म्हणून लेखिका विचारते, ही पहिल्यांदा दचकली का? मग भरत सांगतो, जन्मापासून काय आहे, ती आंधळी आहे। तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली। इथंच जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आणलं आंधळं। डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही। आम्ही हे पिल्लू पाळलं, आत्ता मोठी मांजरी झाली आहे। इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते म्हणजे फिरते, घुमतीये। आम्ही तिला बाहेर सोडत नाही। इथं बिचारीचा कुठं निभाव्याने कहाँ वहाँ रखे रहेगी, टिकाव लगेगा, ऐसे उन्होंने बोला। आता भरतला लेखिकेने विचारलं, का ही अशी का घाबरली? तेव्हा भरतने सांगितलं, वो क्या है, अंधी है। जन्म से ही वो अंधी है, परंतु यहाँ ही उसका जन्म हुआ है। हम लोगों ने उसको क्या किया है, उसका पालन किया है, परंतु हम लोग पूरी तरह से उसका ख्याल रखते हैं। उसको पूरा विश्वास है, यहाँ पर घूमने से मुझे कुछ भी तकलीफ़ नहीं है, इसीलिए बिंदास वो क्या करती है, घूमती है। हम लोग वैसे भी उसको बाहर भेजते नहीं, क्योंकि बाहर की दुनिया में वो टिक नहीं पाएगी, क्योंकि यहाँ की बाहर की दुनिया आदमी के लिए ठीक नहीं, तो प्राणी के लिए तो बोल ही नहीं सकते। हे सारं पाहून मी बाहेर आले, एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं। का कुणास ठाऊक, आता शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होतं। आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहेत का? सही में लेखिका जेव्हा आत गेली, जब भी अंदर गई, तभी वो पूरे प्राणियों को देखने का बाद, सही में प्राणियों के, मुख्य प्राणियों की भी उन्होंने क्या किया, आह्वान कर रहे थे। उनकी भावनाएं उनके समझ में आई थी, क्योंकि हर एक प्राणी लेखिकेला अगदी आतुरतेने बघत होतं का मला घरी घेऊन जा। आणि खरंच लेखिका जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, खरंच या पाटीवरनं तरी सत्य आहे का आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का? ही सत्यता त्यांच्या प्राण्यांना बघितल्यानंतर लक्षात आली। अशा प्रकारे प्राण्यांनासुद्धा माणसाची खूप ओढ असते, आणि माणसांकडे जावं असं नेहमी, माणसांमध्ये राहावं आणि आपल्याला माणसांनी प्रेमाने जवळ घ्यावं असं नेहमी त्यांना वाटत असतं। म्हणून प्राण्यांना कधीही इजा होऊ नये अशा प्रकारे आपण त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे, अशा प्रकारे प्रेमाने प्राण्यांशी वागलं पाहिजे। मग चला तर मुलांनो,
मुलांनो, आज पाठ काय झालेला आहे पूर्ण शिकून झालेला आहे. मग तो पाठ व्यवस्थित काय करायचा आहे, वाचायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे लिहिलेला असेल. शब्दार्थसुद्धा लिहून घ्यायचे आहेत. धन्यवाद मुलांनो.